घरातली कामं ही संपत नाही आणि त्यात जर तुम्ही एका मुलाची आई असाल ना, तर अजून ढिगभर कामं वाढवून बसतात. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आज अक्षय तृतीया होती म्हणून राघवला लवकरच अंघोळ घालून तयार केलं होतं. नाहीतर नॉर्मली त्याच्या बाबतीत कोणतेच शेड्यूल फिक्स नसतात आणि मला तर वाटतं जोपर्यंत तो स्कूलला जाणार नाही ना, तोपर्यंत त्याचं शेड्यूल असंच असेल. पूजा ते झाल्यानंतर पोह्याचा नाश्ता केला होता. मग कामावरून निवांत बसावं म्हणलं की संध्याकाळ झाली आणि आम्हाला एक संध्याकाळी मोठं काम होतं, त्यासाठी बाहेर गेलेलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही टाईल्स बघितल्या. आता हे काम कशासाठी करतोय ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये समजेन. त्यासाठी मला फॉलो करून ठेवा आणि माझे व्लॉग सिरीजही कंटिन्यू करा. घरी यायला लेट झालाच होता, पण सनसेट पाहून ना मन अगदी फ्रेश झालं आणि दिवसाचा सगळा थकवा गेल्यासारखं झालं. घरी आल्यावर आज मेनू स्पेशल होता. अक्षय तृतीया म्हणजे आमरस. सो स्वयंपाक केला, त्यात शिस्त आमरस, अख्खा मसूरची भाजी, पोळी असं सगळं केलं होतं. हा सीझनचा पहिला रस खाऊन ना खूप छान सॅटिस्फाईड फील झालं. आता पूर्ण उन्हाळा काय आमरस चालूच असेल. आता आजचा दिवस असा होता. तुम्हाला वाटतंय का मी माझी व्लॉग सिरीज ही डेली पोस्ट करावी, डेली कंटिन्यू करावी? तर प्लीज कमेंटमध्ये ना तुमचे ओपिनियन द्या. त्यामुळे ना मला अजून उत्साह येईल. तर आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय.